बातमीनं बुलेटिनची सुरुवात. लाडकी बहीण योजनेवरून सरकारवर हक्कभंग आणणार असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. राज्यपालांची सही नसताना जीआर काढला असं वडेट्टीवार यांनी म्हटलंय. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सरकारने योजना आणल्या असं वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. तर हक्कभंग दाखल झालाच पाहिजे असा दुजोरा जयंत पाटलांनी दिला. विरोधी पक्ष नेत्यांचं म्हणणं रास्त आहे असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. सत्र सुरू असताना त्यावर अद्याप राज्यपालाची सही झाली नसताना हा जो जीआर काही काढला अशा प्रकारे सांगणं, तेही वित्तमंत्री तिथे असताना कॅबिनेटचा निर्णय. म्हणून माझी सभागृहाला विनंती आहे, आपल्या माध्यमातून आपल्याला विनंती आहे, हा हक्कभंग आहे, आम्ही हक्कभंग दाखल करूच, तो कसा आहे हेही सांगू, पण झालेली जी घटना आहे ती या सार्वभौम सभागृहाचा हक्क आणि अधिकार डावलणारी आहे, एवढंच सांगतो. एवढी घाई करू नका. 2 महिने राहिलेले आहेत. 2 महिन्यात एखादं पेमेंट दिलं तरी नशीब, पण काय असेल ते तुमचा प्रश्न आहे. पण हा हक्कभंग होतो, हक्कभंग दाखल झाला पाहिजे अशी आमची विरोधी पक्ष नेत्यांचं जे म्हणणं आहे ते योग्य आहे आणि रास्त आहे. आम्ही केलेलं शिंदे साहेबांच्या, फडणवीस साहेबांच्या, दादांच्या नेतृत्वाखालचे हे चांगले निर्णय, याच्यामुळं ज्यांना या ठिकाणी पोटात दुखायला लागलेलं आहे किंवा ज्यांना आता वाटतंय की हे आम्ही करू शकलो नाही ह्यांनी कसं केलं, ते नाराजीच्या मानसिकतेतनं, नकारात्मक मानसिकतेतनं अशा पद्धतीचा सरकारवरती आक्षेप करतायत. सरकारनं नियमानुसार योग्य ते निर्णय घेतलेले